तर मतमोजणी आधीच कोल्हापुरातील कागलमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचे बॅनर झळकावलेले आहेत। मतमोजणीत रात्र तासभर आता उशीर आहे। तासाभरानंतर म्हणजे अवघ्या काही मिनिटांनी आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। पण त्यापूर्वीच कागलमध्ये हसन मुश्रीफ समर्थकांनी बॅनर झळकावले आहेत। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। पाहूयात। आपण बॅनरबाजी बघतोय कोल्हापुरातली कागलमध्ये मतमोजणी आधीच विजयाचे बॅनर लावलेले आहेत। विजयाचा विश्वास व्यक्त केलाय मुश्रीफ गटारे ही बॅनरबाजी केलेली आहे। अवघ्या काही मिनिटात आता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि राज्यभरातल्या वेगवेगळ्या नगर परिषद असतील, नगरपंचायत असतील, तिथलं चित्र स्पष्ट होईल। कोणाचा निकाल जनता लावते आणि कोणाच्या बाजूने जनता निकाल देते हे थोड्याच वेळात स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। पण त्यापूर्वीच कागलमधली ही बॅनरबाजी पाहायला मिळाली। देखील आपण पाहतो की कागलमध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी गटाकडून ही बॅनरबाजी केल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय। संपूर्ण कागल शहरामध्ये आपण पाहतोय की सविता प्रताप उर्फ भैया माने या ज्या उमेदवार आहेत लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून ज्या पदासाठी त्या निवडणुकीला उभ्या आहेत, त्यांची या ठिकाणी आपण पाहतोय की विजयी उमेदवारांची हार्दिक शुभेच्छा अशा प्रकारचा या ठिकाणी बोर्ड लागलेला आहे। पण एकूणच आपण पाहतोय की सर्वच जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांचे देखील या ठिकाणी फोटो लावण्यात आलेले आहेत। एकूणच आपण पाहतो की कागलमध्ये हसन मुश्रीफ असतील किंवा समरजित घाटगे एकत्र आल्यानंतर कागलमध्ये ज्या पद्धतीची टोक्याच्या ईर्षेनं निवडणूक व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं झालेली नाही आहे। पण दुसरीकडे आपण पाहतो की संजय मंडलिक जे शिंदे गटाचे नेते आहेत त्यांनी मात्र पूर्ण ताकद लावल्याचं चित्र होतं। पण दुसरीकडे मात्र मुश्रीफ गटाकडून किंवा आपण पाहतो की समरजित घाटगे गटाकडून सांगण्यात आले होतं की ही निवडणूक जवळपास एकतर्फी होईल आणि त्याच विश्वासानं आपण पाहतो की कागलमध्ये हे बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। अजून मतमोजणी सुरुवात व्हायची आहे त्याच्या आधी ही बॅनरबाजी म्हटल्यानंतर आपण पाहतो की राष्ट्रवादी जे पक्ष आहे त्यांच्या नेत्यांना कशा प्रकारचा विश्वास आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना कशा प्रकारचा विश्वास आहे या बॅनरबाजीतून दिसून येत आहे। पण निवडणूक निकालानंतर नेमकं काय होईल, किती नगरसेवक यांचे निवडून येतील आणि त्याचबरोबर नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला किती मतदान पडेल हे पाहणं महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं असणार आहे। कॅमेरामन मिथुनचा प्रताप नाईक, झी 24 तास, कागल, कोल्हापूर।